आणि आता पावसाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊयात। अंधेरीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं। विरा देसाई रोडवर मर्सिडीज कार साचलेल्या पाण्यामध्ये अडकली। टोईंग व्हॅनने मर्सिडीजला बाहेर काढण्यात आलं। मुंबईमध्ये जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी लोकल खोळंबल्या। माटुंगा रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यामुळे लोकलचा वेग मंदावला। मुंबईमध्ये कुर्ला पूर्व परिसरात रस्त्यावर पाणी साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे कुर्ला एसटी डेपो परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। चेंबूर मार्केट आणि कलेक्टर कॉलनीमध्ये साचलं गुडघाभर पाणी। पावसाचं पाणी दुकानं आणि घरांमध्ये शिरलं। पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ। किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचलं। रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामध्ये स्कूल बस अडकली। प्रशासन आणि बचाव पथकाने विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं। मुंबईच्या चुनाभट्टीमधील सोमय्या रुग्णालयाच्या बाहेर पाणी साचलं। पावसामुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम। नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। 5 ते 6 गावांमध्ये पूरस्थिती। हसनाळ गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। काही नागरिक धोकादायक स्थितीमध्ये अडकल्याची माहिती। नांदेडमध्ये एनडीआरएफ एसडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू। रावणगावमधून 120 लोक सुरक्षित बाहेर काढले। अजूनही 100 पेक्षा अधिक लोक गावामध्ये अडकल्याची माहिती। नांदेडच्या देगलूर मुक्राबाद रस्त्याला तळ्याचं स्वरूप। रस्त्यावरील कार पाण्याखाली गेली। दोरीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न। धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। 108 गावातील 38,000 हेक्टर पिकांचं नुकसान। 53 जनावरांचा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे मृत्यू। महसूल आणि कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल समोर। जालन्यामध्ये सोमठाणा मध्यम प्रकल्प 80% भरला। ड्रोनच्या माध्यमातून टिपली धरणाची विहंगम दृश्य। लातूरच्या उदगीर तालुक्यामधील धडकनाळ आणि बोरगावमध्ये पुराचं पाणी, त्यामुळे शेतीचंही प्रचंड नुकसान। उदगीर देगलूर महामार्गावर वाहतूक ठप्प। लातूरच्या उदगीर तालुक्यामधल्या बोरगाव नदीला पुराचं पाणी धडकनाळ आणि बोरगावमध्ये शिरलं। संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान, जनजीवन विस्कळीत आणि गावकरी आश्रयासाठी मंदिरामध्ये। लातूरच्या अहमपूर या ठिकाणी तसंच शेणकूड मार्गे परभणी जाणारा रस्ता बंद। मुसळधार पावसामुळे वंद्याड नदीला पूर। शेणकूड जवळील पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प। हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी जोरदार पाऊस। आजेगाव गावाजवळील ओढ्याला पूर। ग्रामस्थांचा शहरासोबत संपर्क तुटला। छत्रपती संभाजीनगरच्या सय्यदपूर गावातील दुधना नदीवर पूल दुसऱ्यांदा वाहून गेला। तात्पुरता उभारण्यात आलेला पूल कोसळला। दरम्यान ग्रामस्थांनी पुढील पाईपवर लाकडी फळ्या टाकून तात्पुरता रस्ता तयार केलाय। नांदेडच्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। विष्णुपुरीचे 6 दरवाजे उघडले। 64,412 क्युसेक्सने विसर्ग सुरू। विष्णुपुरीचे आणखी 2 दरवाजे उघडले जाणार। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। नागझरी नदीला पूर। मुसळधार पावसाचा केळीच्या बागांना फटका। काही ठिकाणी केळीच्या बागा वाहून गेल्या।